आजपासून मुंबईत दिवसभर अवजड वाहनांना बंदी। नवरात्रोत्सवात मुंबईतील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी निर्णय। अवजड वाहनांना मुंबईत केवळ रात्री 12 ते सकाळी 6 दरम्यानच प्रवेश। शाळकरी मुलांच्या सुरक्षेचं काय झालं? मुंबई उच्च न्यायालयाचा संतप्त सवाल। शाळेचा परिसर सुरक्षित करण्यात सरकार अपयशी, न्यायालयाची भूमिका। गावागावात अजित पवारांचे समर्थक तयार करा। नागपूरच्या चिंतन शिबिरात संघटनेला आदेश। ऑनलाईन लर्निंग लायसन्स चाचणी तात्पुरती बंद। रस्ता सुरक्षा आणि अपघात रोखण्यासाठी निर्णय। परिवहन विभागाचा निर्णय। सांगली मनपात एकाच वेळी सुमारे 500 कर्मचाऱ्यांच्या बदल्या। सांगलीच्या राजकारणात उडाली खळबळ। फडणवीसांचा जयंत पाटलांवर राग। खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। पडळकर यांच्या वक्तव्याला मुख्यमंत्र्यांचं समर्थन। संजय राऊत यांचा जावई शोध। मोदींच्या आईचा व्हिडिओ बनला तेव्हा पवार गप्प का बसले? आमदार पडळकर यांनी शरद पवारांना कचाट्यात पकडलं। आमदार पडळकर यांचं वक्तव्य असमर्थनीय। मुख्यमंत्री फडणवीसांकडून पडळकरांना समज। काश्मीरमधील उधमपूरमध्ये लष्कराची अतिरेक्यांशी चकमक। उधमपूरमध्ये अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत एक जवान हुतात्मा। सुरक्षा दलांनी 3 पाकडा अतिरेक्यांना घेरलं। शिखर समितीवर साधू महंत नाराज। कुंभमेळा मंत्री समिती आणि कुंभमेळा शिखर समितीची स्थापना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार कुंभमेळा शिखर समितीचे अध्यक्ष। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात NSUIचं आंदोलन। विद्यापीठानं केलेल्या परीक्षा शुल्क वाढीला विरोध। आंदेकर कुटुंबाला पुणे पोलिसांचा पुन्हा दणका। आंदेकर कुटुंबाची 27 बँक खाती गोठवली। बँकेत सुमारे 51 लाख रुपये असल्याची माहिती। हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान। सरकारनं मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी।